झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापुरात दिव्याखाली अंधार तर सोलापूरमध्ये तळे हिप्रगा झोपडपट्टीतल्या महिलांनी एका संभाजी ब्रिगेडच्या मदतीनं एका हातभट्टीचे दारूधंदे उद्ध्वस्त केलेत। या झोपडपट्टीत 3 तरुणांची कमी दरात मिळणारी युरिया मिश्रित दारू प्यायल्यामुळे मृत्यू झाला होता। त्याचा राग आणि घरातली पुरुष मंडळीच दारूचे व्यसन असल्यामुळे घरावर संकट कोसळले। या भीतीने या महिलांनी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केलेत। पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई होत नाही। यामुळे या महिलांनी संभाजी ब्रिगेडला हाताशी धरून हे दारूचे धंदे उद्ध्वस्त केलेत। यानंतरही पोलिसांनी योग्य ती कारवाई केलेली नाही, तर पोलीस स्टेशनमध्ये दारू ओतण्याचा इशारा इथल्या महिलांनी दिलाय। दारू खूप पिते, त्रास आम्हाला खूप होतो। आम्ही दररोज मजुरी करून खातो, मग दारू पिऊन येतात, आम्हाला घरी हानमान करते, ऐकत नाहीत, काय नाहीत। आमचे मालक बी आमचे गल्लीत पण असत सगळे। बाहेर याचं पाऊल ठेवायचं देखील इथं प्रॉब्लेम आहे। घाण शिवी, तेच आता लहान मुलावर संस्कार होणार दारूचे। आता मोठेच असं करायलेत म्हणल्यावर पुढे तसेच वातावरणात वाढणार आमची मुलं। त्यामुळे दारूबंदी ही व्हायलाच पाहिजे। पोलीस प्रशासनाने कुठल्याही पद्धतीची कारवाई न केल्यास संभाजी आरमार ही दारू आता रस्त्यावर आणून ओतलेली आहे। यापुढील काळात जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली आणि अवैध धंदे जर बंद न झाल्यास तर संभाजी आरमार दारू आपलं पोलीस स्टेशनमध्ये ही दारू ओतल्याशिवाय राहणार नाही। दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात 2 वर्षांपासून दारूबंदीची चळवळ वेगवान झाली आहे। शासनाने यावर निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या पालकमंत्री देवतळे समितीचा निर्णय सध्या मुख्यमंत्री स्तरावर प्रलंबित आहे। मात्र आता दोन्ही बाजूंनी आपल्याला अनुकूल निर्णय हवा यासाठी दबाव तंत्र सुरू झालंय। एकीकडे दारूबंदीच्या समर्थकांनी स्वतःला अटक करून घेतलीये, तर दारू सुरू राहावी यासाठी समर्थकांनी या व्यवसायातील कामगारांच्या बेरोजगारीचा प्रश्न पुढे करत आज चंद्रपूर शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या दारूबंदीमुळे आघात होणार आहे आणि त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी ही शासनावरती असल्यामुळे शासनाने सर्वप्रथम त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करावी। सुशिक्षितांचा आणि अशिक्षितांचा देखील समावेश आहे। या सर्वांवरती या दारूबंदीमुळे आघात होणार असून त्यांच्या पहिल्यांदा पुनर्वसन करावं आणि त्यानंतरच काय तो निर्णय शासनाने ठरवावा। लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम चंद्रपुरात नाही, सर्वकडे शांतता आहे। उद्या अवैध दारू विकली, पोलिसांनाही प्रॉब्लेम आहे। लोक मरतील तर पोलिसांवरच हात उठणार आहे, कारण की पोलिसांकडे दारू बंदी करणे हाच एक काम नाही आहे। त्यांना बरेचसे प्रॉब्लेम राहतात, लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम राहतात। हा प्रॉब्लेम सर्वात मोठा राहणार आहे जर दारू बंदी केली तर। झी 24 तास एक पाऊल पुढे।